जय भीम, नमो बुद्धाय. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित ग्रंथाचं आपण अभिवाचन करत आहोत. आजपर्यंत आपण 11 भाग पाहिले. 11व्या भागात आपण पाहिलं की सिद्धार्थ गौतम हा घर सोडून गेलेला आहे आणि त्याचा कंथक घोडा आणि छन्न हा त्याचा सारथी हे दोघंजण कपिलवस्तूमध्ये परत येतात आणि त्यावेळेला गौतमी, यशोधरा आणि शुद्धोधन हे सर्व दुःखाने व्याकुळ होतात. आता पुढील भाग 12वा आपण पाहतोय. ग्रंथातील भाग 2 आणि पाठ 1. कायमचा गृहत्याग आणि कपिलवस्तूहून राजगृहाकडे प्रयाण. कपिलवस्तू सोडल्यावर मगध देशाची राजधानी राजगृह येथे जाण्याचा सिद्धार्थ गौतमांनी विचार केला. राजा बिंबिसार हा तेथे राज्य करीत होता. हे एक असे स्थान होते जेथे मोठे मोठे तत्त्वज्ञ आणि विचारवंत राहत होते. हा विचार मनात ठेवून गंगेच्या वेगवान प्रवाहाची तमा न बाळगता ते तिचे पात्र ओलांडून पलीकडे गेले. वाटेत ते प्रथम सकी नावाच्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात थांबले. नंतर ते पुढे पद्मा नावाच्या दुसऱ्या एका ब्राह्मण योगिनीच्या आश्रमात गेले आणि मग रैवत नावाच्या ब्राह्मण ऋषीच्या आश्रमात जाऊन राहिले. त्या सर्वांनी त्यांचे आदरातिथ्य केले. त्यांचे आकर्षक व्यक्तिमत्व, उदात्त वागणूक आणि इतर सर्व पुरुषांना मागे टाकणारे त्यांचे विलोभनीय सौंदर्य असे होते की ते पाहिल्यावर त्या प्रदेशातील लोक त्यांनी अंगावर संन्यासाचे कपडे घातलेले पाहून आश्चर्य करू लागले. त्यांना पाहिल्यावर इतरत्र जात असलेला कोणी निश्चल उभा राही तर कोणी उभा असलेला माणूस त्यांच्या मागोमाग चालू लागे. सावकाश आणि गंभीरपणे चालत असलेला मनुष्य जलद चालू लागे तर बसलेला मनुष्य एकदम उठून उभा राही. काही लोक सिद्धार्थाला दोन्ही हातांनी वंदन करीत तर काही आदरपूर्वक नमून त्यांना अभिवादन करीत. काही जण प्रेमळ शब्दांनी त्यांना संबोधित. कोणीही मनुष्य त्यांना अभिवादन केल्याखेरीज जात नसे. ज्यांनी रंगीबेरंगी कपडे घातले होते अशा लोकांना सिद्धार्थाला पाहून लाज वाटे. व्यर्थ गप्पा मारणारे लोक गप्प होत. त्यांना पाहिल्यावर कोणीही मनात व्यर्थचे संकल्प विकल्प करीत बसला नाही. त्यांच्या भुवया, त्यांचा भालप्रदेश, त्यांचे मुख, त्यांचे शरीर, हातपाय किंवा त्यांची चालण्याची लकब यांपैकी त्यांच्या कोणत्याही गोष्टीकडे एखाद्याची नजर गेली की त्याची दृष्टी तेथेच खिळून राही. दीर्घ आणि खडतर प्रवास केल्यानंतर सिद्धार्थ परिव्राजक 5 टेकड्यांनी वेढलेल्या पर्वतराजींनी रक्षिलेल्या व सुशोभित केलेल्या आणि मंगल व पवित्र अशा स्थळांनी पुनीत झालेल्या राजगृह नगरीत येऊन पोचला. राजगृहास आल्यावर त्याने पांडव टेकडीच्या पायथ्याशी एक जागा निवडली व तेथे तात्पुरती वस्ती करण्यासाठी एक लहानशी पर्णकुटी तयार केली. राजगृहापासून कपिलवस्तू हे पायवाटेने जवळजवळ 400 मैल अंतर आहे. हा सगळा दीर्घ प्रवास सिद्धार्थ गौतमांनी पायीच केला. भाग 2 पाठ 2. राजा बिंबिसार आणि त्याचा उपदेश. दुसऱ्या दिवशी तो उठला आणि भिक्षेकरिता शहरात जाण्यासाठी निघाला. त्यावेळी त्यांच्याभोवती फार मोठा जमाव जमला. त्यावेळी मगधाधिपती श्रेणीय बिंबिसार राजाने राजवाड्याच्या बाहेर लोकांचा तो जनसमुदाय पाहिला आणि त्याने हे एवढे लोक जमण्याचे कारण काय याची विचारणा केली. तेव्हा एका राजसेवकाने त्याला पुढीलप्रमाणे हकीकत सांगितली. ज्यांच्याबद्दल विद्वानांनी असे भविष्य वर्तविले होते की हा एकतर बुद्ध होईल किंवा चक्रवर्ती सम्राट होईल, तोच हा शाक्यांचा पुत्र आहे, त्यालाच पाहण्यासाठी लोक गर्दी करीत आहेत. हे ऐकून आणि त्याचा अर्थ मनात ओळखून राजाने त्या सेवकाला लगेच आज्ञा दिली की जा, तो कोणीकडे जात आहे ते पाहून मला येऊन सांगा. तो सेवक राजाची आज्ञा होताच त्या राजपुत्राच्या मागोमाग जाऊ लागला. स्थिर नेत्रांनी आपल्या पुढील केवळ 2 गज अंतरापर्यंतच पाहत आणि मनाला संयमित ठेवून तो श्रेष्ठ परिव्राजक
सावकाशपणे मोजून पावले टाकीत हळू आवाजात भिक्षा मागत चालला होता. मिळेल ती भिक्षा स्वीकारून तो पर्वताच्या एका निवांत कोपऱ्यात जाऊन बसला आणि तेथे अन्नसेवन करून तो टेकडीवर चढून गेला. लोध्र वृक्षांनी दाटलेल्या आणि मयुरांच्या केकारवानी न्यादलेल्या त्या अरण्यात रक्तरंगाची वस्त्रे धारण केलेला तो मानवजातीचा सूर्य पूर्व दशेच्या पर्वतराजीवरील बालसूर्यासारखा तळपू लागला. याप्रमाणे त्याला लक्षपूर्वक पाहिल्यावर त्या राजसेवकाने राजाला सर्व हकीकत सांगितली आणि राजाने जेव्हा ती ऐकली तेव्हा अति आदराने आणि मोजकाच लवाजमा घेऊन तो स्वतः तिकडे जाण्यास निघाला. पर्वताप्रमाणे धिप्पाड असा तो राजा टेकडी चढून गेला. त्या ठिकाणी आसनस्थ आणि जितेंद्रिय असा तेजस्वी गौतम त्याच्या दृष्टीस पडला. जणू काही तो पर्वत हलत असून स्वतः गौतम हे त्या पर्वताचे शिखर आहेत असा त्याला भास झाला. शारीरिक सौंदर्य आणि पूर्ण मनःशांती यामुळे वैशिष्ट्यपूर्ण दिसणाऱ्या गौतमाला त्या नराधिपतीने पाहिले आणि आश्चर्यचकित होऊन प्रेमपूर्ण व आदरभावाने तो त्यांच्याजवळ गेला. बिंबिसाराने मोठ्या आदराने त्यांच्याजवळ जाऊन त्यांचे कुशलक्षेम विचारले आणि गौतमांनी तेवढ्याच शालीनतेने आपण सकुशल असल्याची खात्री दिली. त्यानंतर तो राजा खडकाच्या स्वच्छ पृष्ठभागावर बसला आणि आपले मनोभाव व्यक्त करण्याच्या हेतूने तो म्हणाला, तुमच्या कुटुंबाशी माझी दृढ मैत्री आहे, म्हणूनच तुम्हाला काही सांगावे अशी इच्छा माझ्या मनात निर्माण झाली आहे. माझे प्रेमाचे शब्द तुम्ही नीट ऐकावेत. जेव्हा मी तुमच्या सूर्यवंशाचा विचार करतो, नवतारुण्याचा विचार करतो, अनुभव सौंदर्याचा विचार करतो, तेव्हा मला आश्चर्य वाटते की सर्व गोष्टीशी विसंगत असा संन्यासाचे जीवन जगण्याचा हा तुमचा संकल्प तुमच्या मनात कसा निर्माण झाला. तुमचे अवयव रक्तचंदनाकरिता योग्य आहेत. रक्तवर्णाची ही जाडीभरडी वस्त्रे आपल्याला शोभत नाहीत. या तुमच्या भुजा प्रजाजनांचे रक्षण करण्याकरिता योग्य आहेत. भिक्षापात्र ग्रहण करणे आपल्याला शोभत नाही. हे तरुणा, जर तुम्हाला तुमच्या वडिलांचे राज्य नकोच असेल तर माझ्या अर्ध्या राज्याचा तुम्ही स्वीकार करण्याची कृपा करावी. याप्रमाणे तुम्ही केलेत तर तुमच्या आप्तस्वकीयांना दुःखाचे कारण उरणार नाही. समयानुसार लक्ष्मी अखेरीस धीर गंभीर अशा पुरुषाच्या आश्रयासाठी धाव घेते. म्हणून या बाबतीत तुम्ही माझी गोष्ट ऐका. सज्जनांच्या सहाय्यामुळे होणारा सज्जनांचा उत्कर्ष अधिक प्रभावी ठरतो. परंतु तुमच्या या वंशाभिमानामुळे जर तुम्हाला माझ्याविषयी विश्वास वाटत नसेल तर अगणित अशा सज्ज असलेल्या सैन्यात आपल्या बाणांसह सामील व्हा आणि मला मित्र मानून आपल्या शत्रूंना जिंकण्याचा प्रयत्न करा. म्हणून तुम्ही या 3 पुरुषार्थांपैकी एकाचा स्वीकार करा. धर्मानुसार अर्थप्राप्ती आणि कामप्राप्ती यांची कामना करावी. काम आणि मोक्ष यांची उलट क्रमाने म्हणजे प्रथम कामेच्छा व त्यानंतर मोक्षाची इच्छा, धर्म, संपत्ती आणि सुख यांच्या नियमांना अनुसरून तुम्ही वागावे. धर्म, अर्थ आणि काम हीच जीवनाची 3 उद्दिष्टे आहेत. जेव्हा माणसे मरतात तेव्हा या जगापुरताच जो संबंध असतो त्याचा अंत होतो. म्हणून जीवनाच्या या 3ही पुरुषार्थांची प्राप्ती करून घेण्यास तुमचे हे व्यक्तिमत्व कारणीभूत होऊ द्या. असे म्हणतात की धर्म, संपत्ती आणि सुख यांची प्राप्ती होणे यातच मानवी जीवनाचा हेतू पूर्ण होतो. धनुष्याची दोरी खेचण्यास लायक असलेले हे तुमचे 2 बलवान बाहू निरुपयोगी राहू देऊ नका. तेही पृथ्वीच काय पण 3ही लोक जिंकण्यास देखील समर्थ आहेत. मी तुम्हाला हे प्रेमामुळे सांगत आहे. यात माझा राज्यलोभ नाही किंवा तुम्हाला एका तपस्वीच्या वेशात बघून सत्ता किंवा उद्धटपणामुळे मी सांगत आहे असे नव्हे. तुमचा हा याचक वेश पाहून माझे मन अनुकंपेने भरून आले आहे आणि मी मनात अश्रू ढाळत आहे. हे कुलाभिमान याचकाचे जीवन जगू इच्छिणाऱ्या गौतमा, नामवंत अशा तुमच्या वंशाला साजेसे तुमचे सौंदर्य वार्धक्य येऊन नष्ट होण्यापूर्वी
आताच सर्व सुखांचा उपभोग घ्या. मनुष्य वृद्धपकाळी पुण्यकार्य करून धर्मार्जन करू शकतो. सुखभोगाच्या दृष्टीने वृद्धापकाळ अयोग्य असतो. म्हणून असे म्हणतात की सुखे ही तरुणांसाठी असतात, संपत्ती मध्यम वयस्कर पुरुषांसाठी असते आणि धर्म वृद्धांसाठी असतो. या जगात यौवन हे धर्म व संपत्ती यांचा शत्रू असते, कारण स्वतःला सुखभोगापासून दूर ठेवण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपण त्यांना टाळू शकत नाही. म्हणून जिथे जिथे सुख सापडेल तिथे तिथे यौवनाने त्याचा उपभोग करून घ्यावा. वृद्धत्वाची प्रवृत्ती चिंतनाकडे असते. ते स्वभावतःच गंभीर आणि शांत असते. फारसे प्रयास न करता अपहार्यपणे ते विकारविरहित होते. म्हणून चंचल बाह्य वस्तूंकडेच आकर्षित होणाऱ्या, निष्काळजी, उतावळ्या आणि दूरदृष्टी नसलेल्या यौवनाच्या फसव्या कालखंडामधून बाहेर पडल्यावर लोक अरण्यातून सुरक्षितपणे सुटका झालेल्या माणसांप्रमाणे सुटकेचा निश्वास टाकतात. म्हणून या अविचारी यौवनाचा चंचल काळ जाऊ द्या. आपले आरंभिक जीवन सुखाकरिता राखून ठेवलेले असते. त्यावेळी इंद्रियाच्या आसक्तीपासून आपण त्यांना दूर ठेवू शकत नाही. आणि धर्म हे जर खरोखर तुझे ध्येय असेल तर आपल्या कुलधर्मानुसार यज्ञ कर. यज्ञ करून सर्वोच्च अशा स्वर्गात आरोहण करू शकतोस. मोठमोठ्या ऋषींनी जे ध्येय आत्मक्लेशाने गाठले त्याच ध्येयाची प्राप्ती सुवर्ण कंगणांनी ज्यांच्या भुजा शोभून दिसतात आणि ज्यांचे चित्रविचित्र मुकुट रत्नांच्या प्रकाशामुळे चकाकत असतात अशा राजर्षींनी देखील प्राप्त करून घेतली आहे. धन्यवाद. जय भीम.